तर पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारतो आहे आता, तो स्लोप आणि डिप्लेशन मॅक्लोइज मेथडनेच आहे. तुम्ही स्पीडमध्ये बघू शकता. लक्षात घ्यायचं कधी बी मॅक्लोइज मेथडने त्याने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याने जर का समजा अशा किमती दिल्या नाहीत कशाच्या आयच्या आणि आयच्या किमती जर का समजा दिल्या नसतील ना, तर समजून घ्यायचं हा उदाहरण खूप सोपं आहे आणि याला आपण सॉल्व करायला पाहिजे. ठीक आहे, याला आपण सॉल्व करायला पाहिजे. तसं तर आयच्या व्हॅल्यू पण सोप्या असतात, परंतु आयची व्हॅल्यू जर का दिली नसेल तर खूप जास्त सोपं आहे असं समजून घ्यायचं. ठीक आहे, चला बरं का. मग आता आपण काय करूया, उदाहरणाला आपल्याला सॉल्व करायचं आहे. पटपट आपण सॉल्व करून टाकूया. आता इथे UDL आलेली आहे. तो पहिला एक्झाम्पल आहे UDLवाला आपल्याकडे, तो बघूया. डिटरमाइन द स्लोप कुठे ए आणि बी बघू कुठे म्हणतोय बघूया. डिटरमाइन स्लोप अँड डिप्लेशन फॉर द सिम्पली सपोर्टेड बीम ॲज शोन इन फिगर यूज मॅक्लोइज. आता स्लोप आणि डिप्लेशन काढायचं, मग कुठे काढायचं? स्लोप इथं काढायचं एला आणि बीला, आणि डिप्लेशन कुठे काढायचं बरं का? तो डिप्लेशन मॅक्झिमम डिप्लेशन काढायचं आपण. ठीक आहे, कारण की मध्ये कुठे काढावं आपल्याला माहीत नाही ना. त्यांनी सांगितलं का आपल्याला कुठे काढायचं ते? त्यांनी जर का म्हटलं असतं की बाबा सी पॉईंटला काढा, तर तिथं आपण काढलं असतं. तर ते बघायचं उदाहरण वाचून. समजा आता त्यांनी मला म्हटलं मॅक्झिमम डिप्लेशन काढा, तर मी मॅक्झिमम डिप्लेशन काढणार. ठीक आहे, चलो लागा आता कामाला लागा. तो काय बरं का तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे काय, की हा जो लोड दिलेला आहे, आता हे जे उदाहरण मी घेतलं याचे डायमेन्शनच घेतलं ना. हां, तर आपल्याला जो एक सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे, व्यवस्थित वाचायचं. डिटरमाइन स्लोप आणि डिप्लेशन. आता कुठे काढायचं तशी कंडिशन त्यांनी द्यायला पाहिजे, पण जर कंडिशन दिली नाही तर समजून घ्यायचं ए आणि बीला स्लोप काढायचा आहे आणि डिप्लेशन बरोबर आपण मॅक्झिमम काढायचं आहे. मॅक्झिमम म्हणजे कसं काढायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. चला आता फास्ट कामाला लागून जाऊ. तो इथे रिॲक्शन सगळ्यात अगोदर रिॲक्शन काढावं लागेल. हा आपला RA असतो, हा आपला RB असतो. आता इथे काही पॉईंट लोड दिलेलं नाही, इथे UDL दिली आहे. तर UDLचं पहिले सगळ्यात पहिले आपण पॉईंट लोडमध्ये रूपांतर करून घ्यायचं. कसं? UDL दिली 10ची, लांबी आहे 3ची, 10 30. तर 10 30चा लोड आपण लावून देतो बरोबर सेंटरमध्ये. हा बरोबर लावून द्यायचा कुठे? सेंटरमध्ये लावला. ठीक आहे, याचा अर्थ काय बरं का, हा जर 3चा असेल तर इकडे किती असेल ते 1.5, आणि इकडच्या बाजूला किती असेल 1.5. या पद्धतीने आपण लावून द्यायचं. मग काढा बरं रिॲक्शन कशी काढतो आपण आता. तो यूज समेशन ऑफ F(y) = 0. वरून येणारा लोड किती आहे? 30. कारण की 10 30 केला मी, तो लोड सेंटरमध्ये लावला आहे. लोड किती? लोड 30 किलो न्यूटनचा लोड आहे. लक्षात येते? तो वरून येणार आहे 30, तो वरून येतोय 30. खालून कोण घेते त्याला? RA + RB घेतोय. तो इक्वेशन नंबर 1 झाला आपलं. आता आपण एवर उभं राहून मुवमेंट घेणार. तो समेशन ऑफ मुवमेंट ॲट A = 0. ठीक आहे, तो एवर उभा राहा आणि मुवमेंट घ्या त्या लोडची. कोणाची? या 30ची. मग 30 किती लांब आहे तुमच्यापासून बघा. तो मुवमेंट कसं घेणार आपण? खाली जाणाऱ्या मुवमेंटची, खाली जाणारा जो फोर्स आहे त्याच्यामुळे येणारी मुवमेंट = वरती जाणारा फोर्स जो आहे त्याच्यामुळे येणारी मुवमेंट. तो 30 हा जो लोड आहे हा खाली चालला आहे, तर त्यामुळे आपण काय बोलतो? 30 गुणिले हे 3 आणि इकडचे हे 1.5. बघा नाही, हे इथून 3 मीटर आहे आणि इथून हे निम्म्यापर्यंत 1.5 मीटर होतं. हे 3 आणि 1.5 किती झाले? 4.5. मग आपण काय करणार? 30 × 4.5 हा झाला खाली जाणाऱ्या फोर्सची मुवमेंट, आणि वरती जाणारा फोर्स कोणता आहे? RB × हे 3 आणि 3 किती झाले? 6. हे बघा ना, आपण इथं उभे आहोत, तर हे टोटल या बीपर्यंतचं अंतर, कारण की RB असं चाललं आहे. अंतर किती आहे? इथं तुम्ही जिथं उभे आहेत त्याच्यापासून अंतर किती? 6. तो इथून जर टाकलं तुम्ही तर शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करून किती अंतर येते चेक करूया. तो आन्सर चेक करूया किती येते. 30 × 4.5 अल्फा इक्वल RB म्हणजे अल्फा x × 6. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल चेक करूया किती? 22.5. तर 22.5 RBची व्हॅल्यू किती येते? 22.5 किलो न्यूटन आला. राईट. आता तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की आपल्याकडे एक इक्वेशन होतं हे 1 नंबर, हे पुट करू आपण त्या 1मध्ये. पुट इन 1 जर टाकलं तर काय येईल बरं का? 30 = RAची व्हॅल्यू मला माहिती नाही आहे. RB टाकला मी 22.5. तो येतं उत्तर किती ते चेक करून घेऊया. 30 अल्फा इक्वल अल्फा x + 22.5. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल 7.5. RA किती आला? 7.5 किलो न्यूटन. 7.5 किलो राईट. तो 7.5 किलोमीटर आपला काय होऊन गेला? RA होऊन गेला. मग RA आणि RB आपण काढल्यानंतर आपल्याकडे काय आता स्टेप नंबर पुढची, तो स्टेप नंबर 2 काय? स्टेप नंबर 2 काय? कॅल्क्युलेट मुवमेंट इक्वेशन. कॅल्क्युलेट मुवमेंट इक्वेशन. तो मुवमेंट इक्वेशन आता बघूया आपण काय. तो मुवमेंट इक्वेशन काढा, पटपट जायला पाहिजे आता. तो मुवमेंट इक्वेशन कसं काढणार बघा तुम्ही. परत तो बीम काढून घ्या. तो परत मी बीम काढून घेतो. हे बघा, बीम परत काढला. तो सिम्पली सपोर्टेड बीम आहे आपला हा. त्याच्या तुम्हाला इथे लक्षामध्ये येईल की अर्ध्या स्पॅनवरती काय UDL आहे 3 मीटरची. इकडच्या बाजूला काय 3 मीटरचा असा रिकामा स्पॅन आहे. इथं रिॲक्शन किती आणली RAला आपण? ती आली 7.5, आणि इकडच्या बाजूला किती आली? 22.5. राईट. याला बोलतोय A, याला बोलतोय B, आणि याला बोलून देतो समजा C. ठीक आहे. हां, तो आता आपण काय करणार? मुवमेंट इक्वेशन काढण्यासाठी तुम्हाला सेक्शन घ्यावा लागतो. मी सेक्शन घेतला इकडच्या बाजूला. हा X आणि हा X आहे. तर तुमच्या लक्षामध्ये येईल A पासून तर X सेक्शनपर्यंत अंतर किती होऊन जातं? ते अंतर होऊन जातं ते X. ठीक आहे. आता तुम्ही लक्षामध्ये घ्या काय बरं का, इथून तुम्ही कापताय ही UDL जी आहे, UDL कितीची आहे ते कसं काढणार तुम्ही? अंतर बघा, UDL किती याची का? हे टोटल X अंतर आहे.
ही इकडचं UDL इकडे, UDLच्या अलीकडे किती अंतर आहे? 3 मीटर आहे. तर मग मी काय म्हणतो, या UDLचं या एक्सपर्यंत अंतर किती होऊन जाईल बरं का? तुम्ही बोलणार एक्समधून 3 मायनस करून टाका, x मायनस 3 होऊन जाईल. बरोबर, एकदम बढिया. तर UDLचं अंतर किती? x मायनस 3 होऊन जाईल. ठीक आहे, एकदम बढिया. तर आता आपण काय करणार, मुवमेंट घेणार, इथं उभं राहणार मी. तर इथं उभं राहून जर तुम्ही मुवमेंट घ्यायला गेले तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का? बघा, वरती जाणाऱ्यामुळे येते पॉझिटिव्ह मुवमेंट, खाली जाणाऱ्यामुळे निगेटिव्ह मुवमेंट. हां, तो 7.5 वरती चालला, तो इथं म्हणायचं mxx बरोबर mxx बरोबर EI d2y/dx² बरोबर कसं काढणार मी आता? mxx बरोबर EI d2y/dx² बरोबर कसं काढणार बरं का आपण आता? तो चेक करा, हा 7.5 वरती चालला, 7.5 इंटू किती लांब आहे तुमच्यापासून? ही सेक्शन इथे अंतर आहे x, राईट. आणि ही UDL जी नाही, UDL पण लोड लावेल. कसं बरं का? UDL कितीची होती ती? UDL कितीची होती बघून घ्या, वरती 10ची होती. ते 30 किलोन्यूटन लोड मी कन्वर्ट केला होता, त्याचा संबंध मिटला आता. 10ची UDL, 10 गुणिले डिस्टन्स किती आहे? x मायनस 3. तर काय कसं करतो मी बघा, खाली चाला ना, म्हणून कंपार्टमेंट करा. जागा आपल्याकडे निघणे इकडच्या बाजूला घेतो बघा, जरा व्यवस्थित शांततेविषयी करायचं. mxx इज इक्वल टू EI d2y/dx² इज इक्वल टू काय येईल? 7.5 इंटू x, कंपार्टमेंट टाकला. ही UDL बघा, ही UDL 10ची आहे आणि अंतर किती? x मायनस 3 आहे. म्हणजे आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट कसं करतो? UDL इंटू डिस्टन्स जर करायला गेलो तो खाली लागतोय -10 इंटू खाली लागतोय म्हणून मायनस घेतला 1/3. हे तर झालं लोड, पण तो कुठे लागतो माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही इथे उभे आहेत, तो निम्म्यावरती लागतो. म्हणजे x/3 जो आहे ना, हा x/3 याच्या निम्म्यावरती, x मायनस 3/2 UDLच्या केसमध्ये असं करतो. ठीक आहे, नाही समजलं असेल तर सांगतो बघा. -10 इंटू 1/3 हा झाला लोड आणि हा झाला लोड, हा निम्म्यावर लावला. तो इथं उभे तुम्ही, मग हे अंतर किती झालं इथून तिथपर्यंत? हे आहे x/3, निम्मा काय होईल मग? x/3 -2 x/3 या पद्धतीने आहे. तो हे झालं, तो हे आपला दुसरा कंपार्टमेंट पण बनला. हा एक कंपार्टमेंट. आता आपण काय करणार बरं का? तो आता लागा कामाला mxx इक्वेशन आपण बनवलेलं आहे. आता आपण आपल्या कामाला लागूया. तो आपण आता दुसरं स्टेप नंबर पुढची, स्टेप 2 झाली. स्टेप 3, कॅल्क्युलेट स्लोप इक्वेशन. चला स्लोप इक्वेशन कॅल्क्युलेट करून टाका. स्लोप इक्वेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं लागेल मुवमेंट इक्वेशनचं. इंटिग्रेट मुवमेंट इक्वेशन. मग करा, मुवमेंट इक्वेशन इंटिग्रेशन घेतलं काय येईल? EI dy/dx बरोबर 7.5 इंटिग्रेशन घेतो मी x² होऊन जाईल तो, कारण की x होता x² होऊन जाईल. चला पुढे जाऊया, कंपार्टमेंट करतो आहे. -10 x मायनस 3, ठीक आहे ना, x मायनस 3 आणि पुढे पण अजून 2 आहेत ते, ठीक आहे ना. हे कसं झालं माहिती आहे का? x मायनस 3 हे जे ना इथं लिहून देतो मी, हा x मायनस 3चा स्क्वेअर होणार आहे. एक काम करूया, ठीक आहे ना. x मायनस 3चा जो स्क्वेअर होणार होता बघा, इथेच करून दाखवतो. हा x मायनस 3 आणि x मायनस 3 की नाही, या दोघांचा गुणाकार काय झाला असता? हा x मायनस 3, इथं पण x मायनस 3 आहे. या दोघांचा गुणाकार जर केला असता तर x मायनस 3 त्याचा स्क्वेअर झाला असता. म्हणजे यांच्याऐवजी मी काय लिहिलं असता? -10 असं लिहून दाखवतो बघा. -7.5x, राईट. कंपार्टमेंट -10 हे x मायनस 3 आणि x मायनस 3 दोनदा आले की नाही, मग मी x मायनस 3 त्याचा स्क्वेअर करतो /2. कळालं की नाही? मी इंटिग्रेशन नाही केलं, मी त्याचा गुणाकार करून ठेवला आहे फक्त. आता इंटिग्रेशन या खालच्या स्टेपमध्ये करतो. तर आता विचार करा, -10 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन आला, परंतु x मायनस 3 त्याचा स्क्वेअर जो आहे ना, याचं इंटिग्रेशन काय येईल? x मायनस 3 2 आहे म्हणून त्याचा झाला 3 आणि खाली ऑलरेडी 2 होता, 3 दुनी काय म्हणजे हा 6. म्हणजे नाही कळालं का? हे काही होते वाटतं. हे बघा, हे x मायनस 3 आणि x मायनस 3 दोनदा आले होते ना, मी त्याला x मायनस 3 त्याचा स्क्वेअर मी करून हे आता ओकेमध्ये इक्वेशन लिहिलं होतं. आता याचं इंटिग्रेशन जेव्हा करणार तो -7.5 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन आणि एक्सचा इंटिग्रेशन काय x²/2 कंपार्टमेंट टाकला. -10 हे काय होईल? x मायनस 3 त्याचा क्यूब / 3 दुने 6 होऊन जाईल, राईट. इंटिग्रेशन घेताय तुम्ही, त्यामुळे इथं काय होऊन जाईल बरं का? इथं होऊन जाईल +C1. आता पुढे स्टेप नंबर 4 असते आपली. स्टेप नंबर 4 काय? कॅल्क्युलेट डिफ्लेक्शन इक्वेशन. तो डिफ्लेक्शनचं काय करा आता? इक्वेशन काढा. डिफ्लेक्शन इक्वेशन तुम्ही काढायला जर गेले तर कसं येईल बरं का? आता हा चालला जाईल EIY, इंटिग्रेटिंग करावं लागेल ना. इंटिग्रेटिंग असं म्हणायचं तर इंटिग्रेटिंग स्लोप इक्वेशन. स्लोपच्या इक्वेशनला काय करा? इंटिग्रेट करा. आता EIY इथं काय होईल? 7.5 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन, x³ आहे, काय होईल? x³ होईल, 2 होता ना, आता त्याचा काय होईल? 3 आणि 3 दुनी किती होईल? 6. इकडे या कॉन्स्टंट -10 टेकिंग कॉमन, इथं काय होईल? x मायनस 3 त्याचा रेस्ट टू पॉवर 4 होऊन जाईल आणि तो 4 जेव्हा खाली ना, 4 आणि खाली 6 आहे, 4 सकट 24 होतील. लक्षात ठेवा, 4 सकट 24 होतील. कंपार्टमेंट बनवला. पुढे काय होईल? C1 × x + C2.
C1 इंटू एक्स प्लस C2 डन. हे झालं आपलं डिप्लेशनचं इक्वेशन. परंतु तुम्हाला याला कंप्लीट करण्यासाठी बाउंड्री कंडिशन अप्लाय करावे लागतात. स्टेप नंबर 5. तो स्टेप नंबर 5 काय? अप्लाइड बाउंड्री कंडिशन. अप्लाइड बाउंड्री कंडिशन. मग अप्लाइड बाउंड्री कंडिशन काय करा आता, एक्स इज इक्वल टू जेव्हा 0 असतो तेव्हा वाय इज इक्वल टू 0 असतो तेव्हा C2 इज इक्वल टू काय असतो 0. हे तर आपल्याला माहितीच आहे. दुसरी कंडिशन लावा, एक्स इज इक्वल टू आता पूर्ण स्पॅनवरती जाणार आहे तुम्हाला, पूर्ण स्पॅनवर जाणार आहे. टोटल स्पॅन किती आपला 6चा. टोटल स्पॅन किती आपला 6चा. मी काय बोलणार की एक्स इज इक्वल टू जेव्हा 6 आहे तेव्हा वायची व्हॅल्यू काय 0. आणि हे तुम्ही कशात पुट करणार, पुट इन इक्वेशन 3. बघा ना, हे मुवमेंटचं जे इक्वेशन आहे हे आहे 1 नंबरचं. 2 नंबर असतं आपलं स्लोपचं इक्वेशन, स्लोपचं इक्वेशन. आणि तिसरं काय असतं आपलं डिप्लेक्शन इक्वेशन 3 नंबर. हे उचलून आपण 3 नंबरच्या इक्वेशनमध्येच टाकतो. मग टाका ना, काय होईल बरं का, EI पुट इन 3 इन डिप्लेक्शन इक्वेशन किंवा पुट इन 3. मग जर समजा तुम्ही डिप्लेशनच्या इक्वेशनमध्ये टाकायला गेला तर EIY बरोबर मायनस वाय. बघा वायची व्हॅल्यू 0 म्हणजे हे सगळं काय होईल इकडचं 0 इज इक्वल टू 7.5. एक्सची व्हॅल्यू टाकायची मला 6, 6चा क्यूब डिवाइड बाय 6 कंपार्टमेंट मायनस 10. एक्सची व्हॅल्यू 6 आहे, 6 मायनस 3 त्याचा रेज टू पॉवर 4. ओके, इथे काही टेन्शन नाही कारण की मोठा मायनस छोटा होतो 24. ठीक आहे. C1ची व्हॅल्यू मला माहीत नाही, इंटू एक्स. C1 इंटू एक्स आहे ना, एक्सची व्हॅल्यू किती घेतो आपण 6 कारण की 6चा फॅन आहे. आणि C2ची व्हॅल्यू ऑलरेडी 0 झाली त्यामुळे मी त्याला घेत नाही. मग आता हे जर का समजा तुम्ही कॅल्क्युलेटरवरती टाकायला गेला तर कसं टाकणार बघा, चेक करा. तो 0 अल्फा इक्वल 7.5 इंटू 6चा क्यूब डिवाइड बाय 6. पुढे जातो. आता हे कंपार्टमेंट काढलं तर मायनस 10 होऊन जाईल. डब्बा बाय डब्बा टाका, इंटू डब्बा बाय डब्बा 6 मायनस 3 रेज टू पॉवर किती त्याचा रेज टू पॉवर 4 डिवाइड बाय 24. पुढे जाऊया. पुढे काय बरं का, प्लस, हे प्लसचं चिन्ह राहून दिलं आपण ना, प्लस C1 मला माहीत नाही, मग प्लस अल्फा एक्स इंटू 6 करणार. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. तर किती येईल बरं का आता ही एक्सची व्हॅल्यू, C1ची व्हॅल्यू. तो C1 किती आला, C1 बरोबर मायनस 39.375 आला C1 आला. जशी बी व्हॅल्यू C1ची आली तुम्ही काय करणार, C1 आला C2 आला तर इथं मेन्शन करा, पुट व्हॅल्यू ऑफ C1 बराबर मायनस 39.375 अँड C2 बराबर 0 इन स्लोप अँड डिप्लेशन इक्वेशन. इन स्लोप अँड डिप्लेशन इक्वेशन. मग टाका काय होईल बघा, स्लोप आणि डिप्लेशनची इक्वेशन तुम्ही चालू शोधलेली आहे. बघा हे इक्वेशन होतं तुमचं डिप्लेशनचं, राईट. हे वरचं इक्वेशन आहे स्लोपचं. मग त्याच्यात टाकायचं आपल्याला. मग टाका ना, मान तो इकडच्या बाजूला लिहिते म्हणजे ते आपल्याला पुढे वापरता येतात. EI dy बाय dx इज इक्वल टू मायनस 7.5 एक्स स्क्वेअर बाय 2 कंपार्टमेंट टाकला मायनस 10 एक्स मायनस 3 त्याचा क्यूब बाय 6. ठीक आहे. कंपार्टमेंट टाका आणि इथं प्लस C1 आहे. C1ची व्हॅल्यू किती आली, C1ची व्हॅल्यू मायनस आली. मग तुम्ही काय करणार, इथं प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस आलं ना, मायनस 39.375. तुम्ही इथं मायनस चिन्ह लिहू शकता डायरेक्ट. म्हणजे कसं म्हणतो मी असं बघा, EI dy बाय dx इज इक्वल टू मायनस 7.5 एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस 10 एक्स मायनस 3 त्याचा क्यूब बाय 6, राईट. आणि प्लस आणि मायनस डायरेक्ट मायनस लिहून टाकतो ना, 39.375. हा झाला आपला इक्वेशन, मेन इक्वेशन. आता किती इक्वेशन झालं, 3, याला म्हणू आपण 4. हा झाला मेन स्लोप इक्वेशन. हे आपल्याला वापरायचं आहे. हा मेन स्लोप इक्वेशन आहे. पुन्हा आपण काय करणार बरं का, पुन्हा आपण काय करणार, आपल्याकडे डिप्लेक्शनचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पण आपण C1 आणि C2च्या व्हॅल्यू टाकून देऊया. तो नाव ही स्लोप. आता डिप्लेक्शन इक्वेशन काय आहे, EIY बराबर मायनस EIY 7.5 इंटू एक्सचा क्यूब बाय 6 कंपार्टमेंट टाकला मायनस 10 एक्स मायनस 3 त्याचा रेज टू पॉवर 4 डिवाइड बाय 24. ठीक आहे. आणि इथं आता प्लस काय आला C1x, तो कंपार्टमेंट टाकतो प्लस. C1ची व्हॅल्यू किती काढली तुम्ही, C1ची व्हॅल्यू काढली मायनस 39.375. ठीक आहे, इंटू एक्स करायचं आहे. C2ची व्हॅल्यू तर 0च आहे. मग तुम्ही काय करणार, पुन्हा याला असं लिहून टाका वाटलं असं EIY इज इक्वल टू 7.5 एक्स क्यूब बाय 6 एक्स टू बाय 6 कंपार्टमेंट टाकला मायनस 10 एक्स मायनस 3 त्याचा रेज टू पॉवर 4 डिवाइड बाय 24. आणि हे प्लस आणि मायनस होऊन जाईल 39.375. हा झाला आपला 5 नंबरचा डिफ्लेक्शन इक्वेशन आहे, स्लोप इक्वेशन. मग आता प्रश्न काय विचारतो ते बघून घ्या आणि उत्तर द्या. म्हणतोय तुम्हाला डिटरमाइन स्लोप आणि डिप्लेशन. आता स्लोप काढणं सोपी बात आहे. स्लोप कसं काढणार, तुम्ही डायरेक्टली काय करायचं बघा, स्लोप तुम्हाला एला काढायचा आहे ना, मग एला काढणं म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती टाकणं 0. तर मग तेच करतो. आता बघा स्टेप नंबर 6, कॅल्क्युलेट्स स्लोप अँड डिप्लेशन. स्लोप अँड डिप्लेशन मला काय काढायचं, आता स्लोप काढायचं आहे मला. त्याने मला म्हटलं नाही कुठे काढायचं, मी कुठे काढणार बरं का, या एंडलाच काढणार, इथे काढणार एला. म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू किती असते 0. तर मग आपण काय करणार,
टू कॅल्क्युलेट स्लोप एक्स इज इक्वल टू 0 घ्या आणि टाका त्या स्लोपच्या इक्वेशनमध्ये. स्लोपचं इक्वेशन म्हणजे पहिलंवाला टाका बरं का. आता तुम्ही एक्सची व्हॅल्यू जर 0 घ्यायला गेला तिथे किती येईल, EI/dx बराबर, ठीक आहे मी टाकतो हां, ते एक्सची व्हॅल्यू मला 0 टाकायची, मी टाकतो त्या स्लोपच्या इक्वेशनमध्ये. -7.5 इंटू 0² याचा अर्थ खल्लास. -10 हे कंपार्टमेंट वेगळं आहे. 0 - 3 त्याचा रेस टू 3/6 याचा अर्थ छोटा मायनस मोठा म्हणजे हा बी खल्लास होऊन जाणार, आणि इथं काय आता पुढे -39.375 याचा अर्थ बघा हे 0 होऊन जाणार, छोटा मायनस मोठा हा बी 0 होऊन जाणार, फक्त एवढं राहणार. याचा अर्थ EI/dx बराबर -39.375. तुम्हाला काढायचं आहे dy/dx ज्याला आपण स्लोप बोलतो. -39.375 EI तिकडे मल्टिप्लायला होता, इकडे आला डिवाईडला, हा झाला तुमचा dy/dx, हा झाला स्लोप. पण स्लोपच्या सोबत डिप्लेशन पण काढायला लावले. तो डिप्लेशन आपण कसं काढणार, डिप्लेशन काढून घ्या. चला डिप्लेशन कसं काढणार बरं का, मॅक्झिमम डिप्लेशन काढूया. तो मॅक्झिमम डिप्लेशन काढूया. तसं ते त्यांनी मेन्शन करायला पाहिजे होतं की मॅक्झिमम ते कुठे आहे, परंतु आपण एक काम करूया, या उदाहरणामध्ये मॅक्झिमम डिप्लेशन काढायला लावलेलं नाही आहे, पण तरी पण आपण मॅक्झिमम डिप्लेशन काढू. मग कसं करणार, चला तुम्हाला माहिती आहे. सो नाव फॉर मॅक्झिमम डिप्लेशन फॉर वायमॅक्स, मॅक्झिमम डिप्लेशन काढण्यासाठी स्लोप काय पाहिजे, स्लोप शुड बी 0. याचा अर्थ dy/dx काय पाहिजे 0, तेव्हा मॅक्झिमम तुम्हाला डिप्लेशन भेटतं. बरोबर ना, मागे मी बोललो आपण. मग एक काम करू, स्लोपची व्हॅल्यू जी ना 0 आपण त्याच्या इक्वेशनमध्ये टाकू. स्लोपच्या इक्वेशनमध्ये बघा मी काय करतो, तर स्लोपचं इक्वेशन हे पहिलं वाले, त्याच्यामध्ये आपण dy/dxची व्हॅल्यू 0 टाकू आणि इथून आपण एक्सची व्हॅल्यू काढून टाकू, म्हणजे कुठे तो डिप्लेशन मॅक्झिमम असतो ते कळून जाईल. मग येतो, चला बरं स्लोपचं इक्वेशन घेतो. EI/dy/dx बराबर -7.5 x²/2. पुढे काय कंपार्टमेंट केला -10, इकडे काय x - 3 त्याचा ³/6 -39.375, राईट. तेव्हाला इक्वेशन होतं ते. आणि मी काय बोललो की तुम्हाला कळायचं की वायमॅक्स कुठे आहे. मग वायमॅक्स म्हणजे वायमॅक्स कोणत्या पोझिशनला आहे, त्यासाठी तुम्हाला स्लोप 0 टाकावा लागेल. हा स्लोप टाकला 0 इज इक्वल टू -7.5 x²/2, ठीक आहे, -10 x - 3 त्याचा ³/6 -39.375. टाका बरं बघूया. आता हे जे पण इक्वेशन आहे आपल्याकडे, ते जर का आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये टाकून शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल केलं तर एक्सची पोझिशन भेटून जाईल. 0 अल्फा इक्वल -7.5 इंटू अल्फा x² अल्फा x²/2, पुढे काय -10 इंटू डब्बा अल्फा x - 3 त्याचा रेस टू पॉवर 3/6. पुढे जाऊया, पुढे -39.375. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल, ही पोझिशन येऊन जाईल की बाबा कोणत्या पोझिशनवरती तुम्हाला वायमॅक्स भेटतो. मन लावून जरा व्हिडिओ बघा किती आला बरं का. तो वायमॅक्स जो काही आहे एक्स इज इक्वल टू उत्तर किती येते 0.129 मीटर. याचा अर्थ 0.129 मीटरला तो वायमॅक्स दिसायला भेटत आहे. मला असं वाटतोय की डिप्लेशन मॅक्झिमम चुकीचं उत्तर येते वाटते. 39 टाकलं तुम्ही, एक आयडिया देऊन दिली मी, तुम्ही कॅल्क्युलेशन जरा व्यवस्थित करा, कुठून मिस्टेक होऊ शकते माझ्याकडून तेवढं ते बघून घ्या. हा मायनस का लिहितोय मी तिथं, मायनस कुठून येते राव, मायनस नसेल तिथं, मायनस नाही रे दादा, सॉरी हां, मी मायनस मी कुठून सुरुवात केलेली यायला, इथं मायनस नाही, मिस्टेक झाली हां, इथं माझ्याकडून मायनस लिहिलं गेलं. आता याचा परिणाम कुठे झाला का चेक करू द्या, त्याचा काही परिणाम कुठे झालेला नाही आहे, नाही कुठे काही झालेलं नाही त्याचा परिणाम, ठीक आहे. तो मायनस नाही बरं का, इथं पॉझिटिव्ह आहे तेवढं समजून घ्या. नाही तर जर का समजा पॉझिटिव्ह टाकली असती ना व्हॅल्यू, ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर मी टाकली असती, मायनस नाही माझ्याकडून मिस्टेक झाली, ठीक आहे. तर काही कारणास्तव इथं मायनस झालं आपल्याकडून, काढून टाका. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल, ते पण माझ्या लक्षात आलं की यार एवढं जवळ नाही राहणार, त्यामुळे त्याला दुरुस्त केलं, तरी पण तीच आन्सर येते बघा. तो 0.13 स्पॅन किती आन्सर काहीतरी चुकतो. बरं ठीक आहे. आता एक्सची व्हॅल्यू जी काही आली ती काहीतरी 0.13 दाखवते, आता हे 13 काहीतरी येते. मग तुम्ही काय करणार, या एक्सची व्हॅल्यू उचलायचं आणि परत आपला जो डिप्लेक्शनचं इक्वेशन आहे त्याच्यात टाकायचं, तुम्हाला काय भेटून जाईल वायमॅक्स, तुम्हाला काय भेटून जाईल वायमॅक्स. तर याची प्रोसिजर याच्या अगोदर पण आपण कंप्लीट केलेली आहे. मन लावून शांततेने सोडवायचं, हे उदाहरण आपल्या कामाचे आहेत, ठीक आहे. इथं थांबतो.